मोडल किला का ती गाडी ओम जरा हळवणे की इतकी ताणतात का गाडी हा काय गरज आहे का तिथनं चढायची. तर झाल्या बघा माझ्या इकडं वड्या करून आणि मस्त अशा लाल लाल भाजल्यात. हाय सगळ्यांना. तर आता बघा आता 6:30 वाजल्या संध्याकाळच्या आणि आज आहे रविवार. आज मोठा बाजार भरतो बघा आणि 2-4 दिवस झाला माळव संपलं अन्न काय व्हायना मला कामाच्या राड्यात. तर म्हणलं चला आता काम पण सगळं आवरून घेतलं जावा म्हणलं थोडं भाजीपाला आणा. तर भांडी घासायला मला जवळजवळ अर्ध्या तासाच्या वर वेळ गेला बघा. भांडी घासून झालं किचन कट्टा नीट केला बघा सगळं आणि आता मी चालले दुर्गाला घेऊन मंडईत झाडून काढलं सगळं मस्त असं आणि इकडला पण सगळा पसारा आवरला होता. पण दुर्गाने काही लावलंय सकाळपासून काय माहित. मी आवरती ते सगळं ती सॉक्स काढते बेल्ट काढते उशा घेते माझी वडणे घेते हे तर खेळती या बाहुलीचं घर घर करून लागले आवराय. असं आवरतात का दुर्गा. तिथलं सामान इथं ठेवायचं तिथलं सामान तिथं ठेवते तिथलं इथं ठेवते या ती वह्या तिथं ठेव आणि ती हे आण उशा आण इथं ठेवायला. हे तिथलं सगळं काढलंय पॅड फळे सगळं काढलंय. मी आवरलं होतं का नाही जायचंय म्हणून आवरायला लागले. मी तिला खवळले ना आता कशाला पसारा घालते जायचंय आपल्याला ठेवायला लागले. आभार तर येतंय जाते बघा सगळा दिवस चालला आणि आता बाजारात न्यायला बराच वेळ लागत बघा. सगळं आवरून घेतलंय कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या व्यवस्थित नीटनाटकं. ए थांब मी ठेवते चल ती पिशवी घे बाजारची चल चल माव येते. अश्विनी ताई पण येतात त्यांना म्हणलं चला त्या म्हणल्या हाय मंडई आणलेली गुरुवारी म्हणलं चला हो म्हणलं यायला लागल्या तर आलीच म्हणले भांडे घासून. दुर्गा इकडं बघ ना दुर्गा. ए ए दुर्गा कुठं चालली कशी पुढं पुढं पळते. ए दोघ्या माऊ इकडं बघ केले नाटके करते का इकडं बघ. बघायला पण तयार नाही. सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा सकाळच्या पारवी लागल्या स्वयंपाकाला. आधी मुलांचं डबं केलं त्यांना शाळेत लावलं आणि इकडं आता मी मळली कणिक चपाती बनवायला आणि इकडं आळूच्या वड्या उकडून घेतल्या. रेसिपी घ्यायची होती त्याची पण ह्यांना जायचंय बाहेर त्याच्यामुळं उशीर होईल म्हणून काय एवढं काय वेळ घेता आला नाही. म्हणलं हाता तरी दाखव. एका पानाला डबल पान लावले 2-2 पानं म्हणजे 3च झालं. 3 म्हणजे 3 हो नाही पण 3च झाल्या आणि त्याला डबल पान आहे की होय दर्ग. चल इकडे काय करते इकडे उचकू नको काय. तर बघू आता वडा तळताना दाखवते तुम्हाला त्यात काय टाकलंय ते पण तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा मी घेणार चपात्या करून मला व्हिडिओ घ्यायचा होता पण काही घेणं काही झालंच नाही बघा गडबड असल्यामुळं. दुर्गा घेते का तू बाकीचा तू घेते का. तर इथं घेतल्यात आळूच्या वड्या उकडून. पहिल्यांदा मी पानं धुवून घेतली होती. बेसन पीठ घेतलं हिरवी मिरची कोथिंबीर जिरे लसूण आणि थोडं खोबरं पण टाकलं होतं. खोबरं कधी टाकत नाही मग पहिल्यांदा टाकलं होतं. मग सगळं बेसन पीठ खालून हळद मिठी टाकून बघा आणि मग ते घट्टच कालवलं होतं ते पातळ पण होतं. नंतर मी पानाला बेसन पीठ लावून घेतलं. एका पाना एक बघा 2-2 पानं लावली होती. आता इथं बारीक गॅसवरती मी वड्या कडक अशा तळून घेतल्यात. लालसर अशा दिसतात बघा. तेलामध्ये पण तळा येतात पण मी काय तेलामध्ये तळल्या नाहीत. मस्त अशा लाल लाल थोड्या तेलामध्ये वड्या तळून घेतल्या तव्यामध्ये बघा आणि आता एवढ्या भरपूर वड्या झाल्या संपायच्या पण नाही सगळ्यांना आता हे. तर झाल्या बघा माझ्या इकडं वड्या करून आणि मस्त अशा लाल लाल भाजल्यात आणि चिरल्यात बघा कशा अशा उभ्या आडव्या चिरल्या होत्या. तर मस्त अशा वड्या तळून घेतल्या. तेलामध्ये पण तळा येतात पण मी तेलामध्ये काय तळल्या नाही तर घसा बसतो म्हणून मुलांचं लय तेलकट होतं त्यात सारं तेल मुरतं बघा. असं फक्त 2 पळ्या तेल टाकलं ना 2 नाही तर 1.5 पळ्या तरी कडक होतात मस्त अशा. तर ह्या वड्या अजून ह्याच्यामध्ये टाकणार आहे अजून कडक होतात. आत्ताच कडक झाल्यात मस्त अशा बघा पण अजून जास्त कडक होतात. तर चला आता मला करायची भाजी. रात्रीची शेवग्याची शेंगा अजून तशीच या थोडी ताजी भाजी करायची ह्यांना मुलांना शंभूला असू द्या. अजून 2 भांडे पडले. आता थोडंसं काम बाजूला ठेवून म्हणलं व्हिडिओचं अपलोड करा चॅनलला. कोण कोण वाट बघत असतं व्हिडिओची बघा पण आपलं काम कधी पण होय ना का म्हणलं दुपारनं व्हिडिओला काय 1 तास जातो एडिट करायला अपलोड रेंडर हे करायला. तर म्हणलं चला कमेंट पण आल्या होत्या त्याचे पण उत्तरं द्यावा जरा. आणि म्हणजे मी काल त्या कमेंट असल्या होत्या रात्री पण मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करत होते. म्हणजे मी लिहिलं होतं सगळं रिप्लाय देत होते पण ते रिप्लाय तुमच्यापर्यंत ते उत्तरच पोचत नव्हतं बघा. का म्हणून काय माहिती तिथल्या तिथंच राहत होतं माझ्याचपर्यंत बघा. म्हणून म्हणलं व्हिडिओमध्ये सांगा. तर व्हिडिओ कुठल्या ॲपमध्ये एडिटिंग करते ते पण सांगा म्हणलं.
एक कमेंट आली होती बघा, आणि ह्याच्या आधी पण मी सांगितलं होतं त्या ताईंना, पण त्यांनी व्हिडिओ काय बघितला का नाही माहिती नाही मला. आणि जयंतीला जाताना बघा यात्रेला, तेव्हा पण एका ताईंनी आम्हाला पुलावरती बघितलं होतं, नदीच्या पुलावरती. अशीच काहीतरी कमेंट होती. हां, पण त्या म्हणल्या की तुम्हाला आम्ही आवाज देईपर्यंत गाडी तुमची पुढे गेली, म्हणजे आम्ही पुढं निघून गेलो. पण काय माहिती, तिथं भरपूर गाड्या होत्या ना, त्याच्यामुळं आम्हाला काय पण माहिती नाही बघा कोणत्या ताई होत्या कोणत्या नाही. त्या पण कुठंतरी चालल्या होत्या वाशिंब्याकडं बघा, काहीतरी वॉटर पार्क काहीतरी असंच काहीतरी म्हणल्या. मला पण एवढं काय लक्षात नाही, त्याला झालं 4-5 दिवस त्या कमेंटला. आणि दुर्गा हे बघा कशी करते, सगळं दुर्लक्ष होत आहे, मग शब्द पण गुंततात सगळं. तर म्हणलं असू द्या, आता झाली हुकाचूक, बघू परत नेक्स्ट टाईम भेटू म्हणलं कधीतरी. त्याचा पण मी रिप्लाय देत होते, ते पण कमेंटचं उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं, कामात पार दुसऱ्या दिवशी मग ते नीट झालं. मग दुसऱ्या दिवशी अजून त्यांना रिप्लाय दिला मी परत, त्यांनी काय माहिती नाही बघितलं का नाही. कधी कधी बघा व्हिडिओ एडिट केलेलं ज्या ॲपवर करते ना एडिट, तर त्याचं नाव दिसतं, कारण की ती मी नाव घालायच्या टायमाला माझा मोबाईल सारखा बंद पडत असतो, आला फोन. त्याच्यामुळे बघा मी वैतागून मी काय करते, ते तसंच नाव राहून देते. आणि कधी कधी दिसतं आणि कधी कधी नाही दिसत, मी नाव ते खोडून टाकते बघा. तर मग ते नाव दिसतं, मग त्या ताईंना दिसलं इन्स्टॉल म्हणून नाव आहे, इन्स्टॉल. आणि मग त्याच्या ॲपमध्ये बघा मी व्हिडिओ एडिटिंग करते, मी काय दुसऱ्या ॲपमध्ये करत नाही, मला जमतच नाही. हात त्यालाच बसलाय बघा, आपलं रोजचं काम त्याच्यावरती करते त्या ॲपवरती. त्या म्हणल्या तुम्ही अजून दुसऱ्या ॲपवरती करता का एडिटिंग, तर नाही करत मी, कारण की कधी कधी नाव दिसतं कधी दिसत नाही त्यांना, त्याच्यामुळं वाटलं बघा. तर मी तेवढ्याच्या एका ॲपवरती करते, बहुतेक त्या पण व्हिडिओ काय बनवतात काय काय माहिती, असं मला वाटतंय बरं का, त्यांच्या बोलण्यावरनं मला कळालं. तर त्या ताई म्हणल्या की प्लीज काय रिप्लाय द्या, तर रिप्लाय देत होते, पण ते काय दुर्गा गप की शेंडच होत नव्हतं बघा, त्याच्यामुळं मग डिलीट केलं. पोरगी लय वाईटाक द्यायला लागली, सगळं चुकतंय माझं बोलताना. आज 4-5 वेळा मी व्हिडिओ कट केला. असं काय गरज आहे का तिथनं चढायची, एवढी मोठी जागा आहे ना, हिथनं चढावं हाय का. नखरं किती करते. आले का खेळून दुर्गा, आले खेळून. कुठे गेलती खेळाय, बाहेर गेलते खेळ गाडी. त्या ताईंना भेटायची इच्छा होती बघा, त्या आवाज द्यायचा प्रयत्न पण करत होत्या, पण थोड्यातनं हुकाचूक झाली. आणि त्या एवढं पण म्हणल्या की आपली भेट झाली असते त्या दिवशी, पण थोड्यातनं हुकाचूक झाली बघा, त्यांनी गाडीत आणल्यामुळं काय माहिती आम्हाला तरी. तर दुर्गा लागली इकडं खेळायला, आणि आता ओम येईन बघा शाळेतनं, आणि राजू पण येईन 12:30 वाजता, तिला यायला टाईम. आता 11:30 वाजल्या, ओम येईन शाळेतनं. आणि राजूचं तोंडी पेपर चालू आहेत बघा, अजून 1-2 दिवस, आणि मग तोंडी पेपर झाले की लेखी पेपर चालू होत्यात. अभ्यास करते या. रात्री पण पाठांतर केलं, काल गेलते तिकडं भाऊजींसंग. मला माहीतच नाही बघा हे कुठं फिरायला जात्या, नाहीतर मी लावलीच नसती बघा, मला माहीत असलं तर, कारण अभ्यास पण राहतो, इकडं तिकडं फिरत बसली. ओम पण गेलता आणि राधू पण गेलती. तनिषा होती वरच्या घरी बघा, आणि पिकू होती त्याच्यामुळं, आणि मामा मामी पण इकडे चालले होते, म्हणून पोरं गेली होती खेळायला. म्हणजे 1 तासात महागारी येते, ते संध्याकाळी चालली डायरेक्ट. आता अजून म्हणतात कशाला पोरांना नेलं आणि त्या पोरांना नेलं, मला माहीत असतं तर मी लावलं सुद्धा नसतं त्यांना तिकडं, आपल्या अभ्यासाला बसवली असते. या काय गेली, फोन पण केला नाही जाताना. हे दर्गा तू होती का नाही माझ्या संग दिवसभर घरी, आपण बाजारात गेलतो का नाही, काय आणलं, माळवं. आम्ही रात्री माळवं पण आणलं, थोडंच आणलं बघा, लय नाही आणलं. लय नेमताळापणा करते, पडशील खाली बाई, काहीतरी उद्योग करशील, खाली उतर. आंघोळे घालून गन पावडर करून खेळती मगापासून. जेवण झालं ना दुर्गा तुझं, नाही हा म्हणते अगं, खाल्लं की. दुर्गाला आळूच्या वड्या लय आवडल्या, पण त्या पानं आहेत ना ते चरचरच करतात वड्या, ह्यांनी तर खाल्ल्याच नाही, एकच खाल्ली. मला म्हणलं तू पण खाऊ नको, पोरांना पण देऊ नको, आजारी पडतात का, चरचर लागते काय माहित. चल बाय बाय कर, इथंच व्हिडिओला लय मोठा व्हिडिओ. नेक्स्ट टाइम व्हिडिओ मध्ये भेटू म्हणा.